या बदलामागचा मला तरी मुख्य उद्देश दिसतो. बदलत्या परिस्थितीत ते आवश्यक होतं. हां, म्हणजे एकूण जी आधी चौकट होती, ती चौकट त्याची पूर्ण पुनर्रचनाच करण्यात आली आहे. एकूणात जो ग्रामीण विकासाचा धागा आहे, त्याचा पुढे नेत हा नैसर्गिक टप्पा म्हणता येईल का पुढचा? अगदी हा नैसर्गिक टप्पा आहे. गावांची पण आपण जर रचना पाहिली तर काही दुष्काळग्रस्त गावं आहेत. काही गावांमध्ये पाणी पोचलेलं नाही आहे. काही गावांमध्ये तिथे गांधीजीच म्हणायचे की खेडी स्वयंशासित हवीत. तिथल्या तिथे त्यांची गावांची काहीतरी अर्थरचना हवी जी परस्पर पूरक हवी. तसं काही होताना दिसत नाही. जी गावं नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत तिथे पेसा नावाचा एक क्रांतिकारी कायदा आला. या सगळ्याचे मुळे जे बदल झाले ते मनरेगाच्या जुन्या चौकटीत लक्षात घेतले गेले नव्हते. दुसरं असं आहे की आता पर्जन्यमानाचं प्रमाणही प्रचंड बदललेलं आहे. आपण बघतो की पावसाचं प्रमाण वाढलं की नाही वाढलं यापेक्षा कमी दिवसात मुसळधार पाऊस येतो. त्यामुळे मग त्या गावांमध्ये क्लायमेट चेंजेसमुळे काय बदल व्हायला पाहिजेत त्याकडेही लक्ष देणं आवश्यक होतं. आणि मला असं वाटतं की या नवीन विधेयकामध्ये त्याचा पूर्णपणे विचार केला गेलेला आहे. जे काय क्रांती वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत गेली, सरदार सरोवरसारखे प्रयत्न हे झाले, त्या प्रकल्पांमुळे पाणी आलं, पाण्यातून पिकं आली, त्यामुळे अर्थव्यवस्था उभी राहिली. असं काहीतरी जे अनस्किल्ड लेबर आहे त्यांच्या हातून करून घ्यायचं कोणाच्या तरी देखरेखीखाली, हा मला याचा उद्देश दिसतो आहे. पण या कायद्यामध्ये एक फार महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे आधी मनरेगामध्ये